नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी BS जोगदंड, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, प्रभ अट्टल महाविद्यालय, गेवराई। आज आपण BA प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राच्या पेपर क्रमांक 3 किंमत सिद्धांत यामधील महत्त्वाचा असा बदलत्या प्रमाणाचा नियम याविषयी चर्चा करणार आहोत। बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये अल्प काळामध्ये उत्पादनाच्या एका घटकात बदल केला असता इतर घटकांचे प्रमाण स्थिर ठेवले असता त्याचा उत्पादनावर काय परिणाम होतो याविषयी चर्चा केली जाते किंवा याविषयी या सिद्धांतात अभ्यास केला जातो। अल्प काळात उत्पादन संस्था एका घटकाच्या संख्येत बदल करत असताना निरनिराळ्या घटकांचे परस्परातील प्रमाण बदलण्यास सुरुवात होते। म्हणूनच या नियमास बदलत्या प्रमाणाचा नियम असे म्हटले जाते। पारंपरिक अर्थशास्त्रामध्ये वर्धी उत्पत्ती, स्थिर उत्पत्ती आणि आभासी उत्पत्ती या तीनही सिद्धांताचे विवेचन स्वतंत्र पद्धतीने केल्या जात असे। परंतु आधुनिक अर्थशास्त्रात या तीनही सिद्धांताचे विवेचन बदलत्या प्रमाणाच्या नियम या एकाच नियमामध्ये करण्यात येते। सर्वप्रथम आपण या नियमाच्या काही व्याख्या पाहणार आहोत। सर्वप्रथम स्टिग्लर यांची व्याख्या आपण अभ्यासूयात। स्टिग्लर असे म्हणतात की इतर उत्पादन घटक स्थिर ठेवून एका उत्पादन घटकाचे प्रमाण क्रमशः वाढवत गेल्यास एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनात होणाऱ्या वाढीचे प्रमाण घटत जाते, म्हणजेच सीमांत उत्पादन घटते। स्टिग्लर यांनी बदलत्या प्रमाणाच्या नियमाची व्याख्या करत असताना असे स्पष्ट केले आहे की उत्पादनाचे इतर घटक हे स्थिर ठेवले जातात आणि एका उत्पादन घटकामध्ये क्रमशः वाढ केली जाते। एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनात होणाऱ्या वाढीचे प्रमाण हे क्रमशः घटत जाते, म्हणजेच सीमांत उत्पादन घटते। यालाच बदलत्या प्रमाणाचा नियम असे म्हणतात। दुसरी व्याख्या आहे प्रोफेसर बोल्डिंग यांची। बोल्डिंग असे म्हणतात की जसजसे आपण कोणत्याही एका घटकाची मात्रा इतर स्थिर घटकांच्या मात्रासोबत वाढवत जातो तेव्हा बदलत्या घटकाची सीमांत उत्पादकता अंततः घटत जाते। या बदलत्या प्रमाणाच्या नियमाचे काही गृहीतेही स्पष्ट केली जातात। सर्वप्रथम पहिले गृहीत म्हणजे उत्पादनाच्या तंत्रज्ञानात कोणताही बदल होत नाही। बदलत्या प्रमाणाचा नियम स्पष्ट करत असताना असे गृहीत धरण्यात आले आहे की उत्पादनाच्या तंत्रज्ञानात कोणताही बदल होत नाही, कारण बदलत्या प्रमाणाचा नियम हा प्रामुख्याने अल्प काळामध्ये लागू होतो। त्यामुळे अल्प काळात उत्पादन तंत्रज्ञानात बदल करणे हे शक्य नाही। त्यामुळे उपलब्ध तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेच उत्पादनाची प्रक्रिया ही पूर्ण केली जाते। त्यामुळे उत्पादनाच्या तंत्रात कोणताही बदल करणे शक्य नसल्याने उपलब्ध तंत्रज्ञान हेच सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान बदलत्या प्रमाणाच्या नियमाने मान्य केले आहे। नंबर 2, काही घटक हे स्थिर आणि काही घटक परिवर्तनशील असतात
किंवा परिवर्तनशील ठेवले जातात. बदलत्या प्रमाणाचा नियम स्पष्ट करताना दुसरे गृहीत असे आहे की उत्पादनाचे घटक जे घटक आहेत त्यापैकी काही घटक हे स्थिर आहेत आणि काही घटक हे परिवर्तनशील आहेत, किंवा काही घटक हे स्थिर ठेवले जातात आणि काही घटक हे परिवर्तनशील ठेवले जातात. म्हणजे काही घटकांमध्ये आपण निरंतर बदल हे करू शकतो. उदाहरणार्थ, उत्पादनाच्या घटकापैकी भूमी हा एक स्थिर घटक आहे आणि श्रम हा एक बदलता घटक आहे. आपण आवश्यकतेनुसार श्रमामध्ये वाढ किंवा घट ही करू शकतो, परंतु भूमीच्या मात्रेमध्ये आपणास बदल करता येत नाही. त्यानंतरचं गृहीत आहे, परिवर्तनशील घटकांच्या मात्रा एकजिन्सी असतात. बदलत्या प्रमाणाचा नियम स्पष्ट करताना परिवर्तनशील घटकांच्या मात्रा ह्या एकजिन्सी आहेत असं गृहीत धरलं आहे. आता एकजिन्सी म्हणजे बदलत्या घटकांचा रंग, रूप, चव, आकार ह्या सर्व बाबतीमध्ये हे घटक एकसारखे आहेत. जर आपण श्रम हा घटक बदलता आहे असं जर गृहीत धरलं तर श्रमाच्या आपण जितक्या मात्रा उपयोगात आणू त्या सर्व मात्रा ह्या सारख्याच कार्यक्षमतेच्या आहेत असे आपण समजू शकतो, किंवा जेवढ्या आपण श्रमाच्या मात्रा उपयोगात आणू त्या सर्व एकसारख्याच आहे हे आपण स्पष्ट करू शकतो. त्यानंतरचं गृहीत आहे, स्थिती अल्पकालीन आहे. बदलत्या प्रमाणाचा नियम स्पष्ट करतानाच बदलता प्रमाणाचा नियम हा केवळ अल्प काळामध्येच लागू होतो किंवा अल्प काळातच आपणास बदलत्या प्रमाणाचा नियम अनुभवास येतो हे आपण स्पष्ट केले आहे. जर स्थिती अल्पकालीन नसेल तर वरील सर्व गृहीतेही फोल ठरतात, कारण की अल्प काळामध्ये आपणास उत्पादनाच्या तंत्रज्ञानातही बदल करणे शक्य होत नाही आणि अल्प काळामध्ये आपणास भूमीची मात्रा वाढवता येणे शक्य नाही. त्यामुळे स्थिती ही अल्पकालीन आहे असे गृहीत धरल्या जाते. त्यानंतरचा गृहीत म्हणजे उत्पादनात वापरण्यात येणाऱ्या घटकांचे प्रमाण बदलता येते. या गृहीतानंतर आपण बदलत्या प्रमाणाचा नियम उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करू शकतो. उदाहरणामध्ये एक तक्ता दर्शवण्यात आलेला आहे. या तक्त्यामध्ये भूमी आणि श्रम हे दोन घटक उत्पादनाचे आहेत असे स्पष्ट केले आहे. यापैकी भूमी हा घटक स्थिर घटक आहे आणि श्रम हा घटक बदलता घटक आहे. या नियमामध्ये आपण भूमीच्या एकूण 5 मात्रा आणि श्रमाच्या बदलत्या मात्रा या ठिकाणी दर्शवल्या आहेत. समजा भूमी हा स्थिर घटक आहे आणि श्रम हा बदलता घटक आहे. श्रम या घटकाच्या संख्येत वाढ केली असता त्याचा परिणाम एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन यावर होतो. ज्या वेळेस भूमीच्या 5 मात्रा आणि श्रमाची 1 मात्रा उपयोगात आणली जाते त्यावेळेस एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन हे समान असलेले आपणास दिसून येतात. परंतु श्रमाच्या 1 मात्रांऐवजी जेव्हा 2 मात्रा उपयोगात आणल्या जातात त्यावेळेस एकूण उत्पादन हे 8 आहे, सरासरी उत्पादन हे 4 आणि सीमांत उत्पादन हे 5 आहे. म्हणजे भूमीच्या 5 मात्रा आणि श्रमाच्या 2 मात्रा यांच्या साहाय्याने आपणास एकूण 8 क्विंटल
उत्पादन शक्य आहे. जर याची सरासरी काढली तर एकूण उत्पादनास श्रमाच्या मात्रेने भागिले असता आपणास सरासरी उत्पादने प्राप्त होते. आणि एक अतिरिक्त श्रमिक वाढवल्यामुळे एकूण उत्पादनात जी वाढ झाली आहे ती सीमांत उत्पादन होय. म्हणजे एक अतिरिक्त श्रमिक उपयोगात आणल्याने आपणास एकूण 5 क्विंटल उत्पादने जास्त झाले आहे, म्हणून 5 हे सीमांत उत्पादन होय. असेच श्रमाच्या मात्रेमध्ये जर वाढ करत गेलो तर आपणास उत्पादन हे वाढते असलेले दिसून येते, परंतु ते उत्पादन देखील एका विशिष्ट स्थितीपर्यंतच वाढत जाते. त्यासोबतच सरासरी उत्पादन देखील एका विशिष्ट स्थितीपर्यंतच आपणास वाढते दिसून येते. आणि सीमांत उत्पादनही जसजसं श्रमाच्या मात्रा आपण अधिक करत जातो तसतसं सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादनामध्ये घट आपल्याला दिसून येते. सरासरी उत्पादन हे श्रमाच्या 3 मात्रापर्यंत अधिक असलेले दिसून येते, तर सीमांत उत्पादन हे देखील श्रमाच्या 3 मात्र्यापर्यंतच वाढलेले आपणास दिसून येते. म्हणजे जेव्हा 2 ऐवजी 3 श्रमिक उपयोगात आणले जाते त्यावेळेस सरासरी उत्पादनात कोणताही बदल होत नाही, परंतु सीमांत उत्पादनामध्ये आपणास 4 क्विंटलचा बदल हा दिसून येतो. अशाच पद्धतीने जसजसा श्रमाच्या अधिक मात्रा हे उपयोगात आणल्या जातात तसतसा सीमांत उत्पादनामध्येही घट होत जाते. ज्यावेळेस भूमीच्या 5 मात्रा आणि श्रमाच्या 6 मात्रा उपयोगात आणल्या जातात त्यावेळेस सर्वाधिक म्हणजे एकूण उत्पादन हे 15 क्विंटल आहे आणि त्याच वेळेस सीमांत उत्पादन हे 0 आहे आणि सरासरी उत्पादन देखील 2.5 क्विंटल आहे. म्हणजे जरी एकूण उत्पादन वाढलेलं असलं तरीही सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादनामध्ये घट झालेली आहे. पहिल्या श्रमाच्या मात्रेला सरासरी उत्पादन हे 3 क्विंटल आहे, तर 6व्या मात्रेला सरासरी उत्पादन हे 2.5 क्विंटल आहे. म्हणजे सरासरी उत्पादनामध्ये घट ही झालेली आहे आणि सीमांत उत्पादन हे 0 झालेलं आहे. म्हणजे सीमांत उत्पादनामध्ये कोणतीही वाढ या ठिकाणी झालेली नाही. यात वरून आपणास बदलत्या प्रमाणाच्या एकूण 3 अवस्था ह्या स्पष्ट होतात. या 3 अवस्था आपण आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करू शकतो. आकृतीमध्ये अक्षावर श्रमिकांची संख्या आणि या अक्षावर उत्पादन दर्शवले आहे. आकृतीमध्ये AU हा एकूण उत्पादन, SU हा सरासरी उत्पादन आणि CU हा सीमांत उत्पादनाचा वक्र आहे. पहिल्या अवस्थेमध्ये एकूण उत्पादन P बिंदूपर्यंत वाढत्या दराने व नंतर घटत्या दराने वाढते, म्हणून सीमांत उत्पादन महत्तम होते व नंतर कमी होत जाते. या अवस्थेला वर्दी उत्पत्तीची अवस्था असे म्हटले जाते. या अवस्थेच्या शेवटी सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन सारखे झालेले आहे. दुसरी अवस्था म्हणजे या अवस्थेत उत्पादन घटत्या दराने वाढत जाते. एकूण उत्पादन महत्तम ज्या अवस्थेत होते तिथे ही अवस्था संपते. आकृतीमध्ये F बिंदू पर्यंत एकूण उत्पादन वाढत आहे. हाच एकूण उत्पत्तीचा महत्तम बिंदू होय. या अवस्थेमध्ये सरासरी उत्पत्ती आणि सीमांत उत्पत्ती ऱ्हास पावते.
परंतु ही अवस्था धनात्मक असते. या अवस्थेच्या शेवटी जेथे एकूण उत्पत्ती महत्तम होते तेथे सीमांत उत्पत्ती शून्य असते. हीच अराशी उत्पत्तीची अवस्था होय. आणि तिसरी उत्पत्तीची अवस्था, या अवस्थेत एकूण उत्पादन कमी होत जाते किंवा कमी होते, म्हणून एकूण उत्पत्तीचा वक्र खालच्या दिशेने वळतो. तेव्हा सीमांत उत्पत्ती ही ऋण असते. म्हणून सीमांत उत्पत्तीचा वक्र अक्षाला छेदून खाली जातो. या अवस्थेला ऋणात्मक उत्पत्तीची अवस्था असेही म्हणतात. अशा पद्धतीने आपण बदलत्या प्रमाणाचा नियम हा स्पष्ट करू शकतो. धन्यवाद.